नमस्कार. गोवा न्यूज एक्सप्रेस 24 लाईव्ह आणि तुमचे स्वागत आसा. आयज आमी आसा कुर्टी फोंडा हांगा गोवा डेरी. गोवा डेरी हे गोंयकारांचें भूषण. धवल क्रांती करपाची जर इच्छा शक्ती आमकां खंयच्यान तयार जाली जाल्यार ती गोवा डेरींच्यान. आज आमी गोवा डेरींच्यान जाणा जावन घेवया गोवा डेरीन कशा पद्दतीचें काम चल्लां, गोंयकारांक बरें दूध दिवपाक लागून खंयचे प्रयत्न तांचे चल्ल्या, त्याच बरोबर दूध प्रोडक्शन वाडोवपाक लागून तांचें कितें चल्लां पळय हें आमी तांच्या कडसून जाणून घेवया. आज आमच्या बरोबर आसात गोवा डेरीचे प्रोडक्शनातले अधिकारी बाब शहाणे. नमस्कार. शहाणे साहेब नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा, गोवा डेरीचं आजचं प्रोडक्शन जे आहे ते किती आहे नेमकं आणि कुठल्या कुठल्या भागातून कशा पद्धतीने येतं? साधारणपणे 175 व्हिलेज कोऑपरेटिव्ह सोसायटीज आपल्याकडे आहेत. ते सर्व शेतकरी त्या सोसायटीमध्ये दूध घालतात. ते दूध मग आम्ही कॅनमध्ये आणि BMC थ्रू अशा दोन प्रकारे आम्ही डेअरीमध्ये संकलन करून आणतो. ते सकाळी कॅनमध्ये आम्ही 2 वेळेस संकलन करतो. एक सकाळी एक असतं आणि संध्याकाळी असतं. म्हणजे जे आपल्या गोव्यातले जे ग्राहक आहेत त्यांना जास्तीत जास्त ताजं दूध कसं मिळावं त्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो आणि संकलन 2 टाईम करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. दूध हे सकस आहारामध्ये येतं. चांगलं दूध कशा पद्धतीने लोकांना मिळेल याची काळजी आपण घेतो. पण दिवसाला साधारणपणे या क्षणी किती लिटर मिळते? सध्या आम्ही गोव्यातून टोटल संकलन जे आहे ते आमचं 34,000 लिटर संकलन आहे आणि फ्लशमध्ये आमचं साधारणपणे 60,000 संकलन जातं. सध्या लीन सीझन असल्यामुळं आमचं फक्त 34,000 लिटर संकलन होतं आणि 14,000 लिटर आम्ही बाहेरून संकलन टँकर घेतो. परंतु जे काही आम्ही दूध संकलन करतो त्याची पूर्णपणे तपासणी केली जाते. आम्हाला केंद्र सरकारने एक FT1 म्हणून एक मशीन दिलं आहे 85 लाख रुपये किमतीचं. त्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 18 हे मिल्क कॉन्स्टिट्युएंट आणि 26 अडल्ट्रंट्स, म्हणजे तुम्हाला जे ग्राहकावर दूध जाईल ते 100% निर्भेळ आणि एकदम शुद्ध असं दूध तुम्हाला मिळणार आहे. याची पूर्ण खात्री आम्ही गोवा डेअरीत देतो. दुसरी गोष्ट, आता आम्ही पहिल्यांदा आल्यानंतर दूध जे इथं पहिल्यांदा चेक करतो, त्याला RML टेस्ट म्हणतो. त्यात काही फॉरेन पार्टिकल्स पडले आहेत का वगैरे असेल तर ते कॅन रिजेक्ट केले जातात. चांगले कॅन असतील तर ते आम्ही ॲक्सेप्ट करून त्याचं COB टेस्ट करतो, क्लॉट ऑन बॉइलिंग टेस्ट. 5 मिनटं ते उकळून पाहिलं जातं. दूध जर योग्य असेल तरच ते ॲक्सेप्ट केलं जातं, अन्यथा ते रिजेक्ट केलं जातं. ते दूध घेतल्यानंतर त्याचं फिल्ट्रेशन करून 2 वेळेस फिल्ट्रेशन होतं आणि दूध आल्यानंतर जे रूम टेम्परेचर जर जास्त राहिलं तर त्यामध्ये जे कॉन्टॅमिनेशन समजा बाय एअर बाय वॉटर असं असेल तर त्यामुळे दूध खराब होऊ शकतं. त्यामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया प्रोड्यूस होऊन दूध त्यातलं जे दुधातलं केसिन पार्टिकल आहेत ते क्वालिट होऊ शकतं, दूध खराब होऊ शकतं. म्हणून ते दूध खराब होऊ नये म्हणून शक्य तितक्या लवकर आम्ही ते दूध थंड करतो. बिलो 5 डिग्री सेल्सिअस म्हणजे 5 तापमानाच्या खाली म्हणजे थंड करून ठेवतो. ते थंड केल्यानंतर लगेच तासाभराच्या आत आम्ही ते प्रोसेस करतो. त्या प्रोसेसला आम्ही पाश्चरायझेशन प्रोसेस म्हणतो. की पाश्चरायझेशन प्रोसेसमध्ये काय करतो आम्ही, दूध साधारणपणे 71.5 डिग्री सेल्सिअसला तापवलं जातं आणि 5 डिग्री सेल्सिअसच्या खाली ते थंड केलं जातं. ही क्रिया विदिन 20 सेकंड्स तयार होते, म्हणजे पास होते. दूध त्या प्लॅन्टमधून साधारणपणे 1 मिनिटाच्या ते पास होऊन प्रोसेस होऊन जातं. तासाला ते आम्ही 10,000 लिटर ते प्रोसेस करतो. ते प्रोसेस केल्यानंतर त्या टाकीमध्ये ठेवतो. त्यानंतर पहिली टेस्टिंग करून घेतो की बरोबर त्याचं स्टँडर्डेशन झालं की नाही. म्हणजे ॲज पर आपले SIचे स्टँडर्ड आहे की STDला साधारण 4.5 फॅट पाहिजे, टोनला 3.0 पाहिजे. हे जे काही स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड पहिले मेंटेन करून ती टाकी स्टँडर्डाइज करून घेतो आणि ते केल्यानंतर मग आम्ही ती टेस्टिंग करतो. परत ती टेस्ट केल्यानंतर परत टाकीनंतर परत फिलिंगला पाठवतो. फिलिंग झाल्यानंतर प्रत्येक पॅकेटाचं पहिल्यांदा पॅकेटाचं चेक करतो की त्याची किपिंग क्वालिटी किती आहे, त्याचं हे किती MBR टाईम किती आहे, हे सगळं चेक केलं. त्याचे पॅरामीटर बरोबर आहेत का नाही. काही एखादा कमी असेल फॅट वगैरे तर परत स्टँडर्ड केलं तर समजा काय काही तुम्हाला अल्ट्रेशन तर पहिल्यांदा आम्ही चेक केल्याशिवाय ते लॉटच करत नाही. असं काय असेल तर ते पूर्णपणे शुद्ध आणि निर्भेळ दूध ग्राहकापर्यंत कसे मिळेल आणि लहान मुलांपासून ते आबालवृद्धापर्यंत आमचं दूध कसं पूर्ण अन्न आहे हे जेव्हा आम्ही खात्री पडते तेव्हाच ते आम्ही मार्केटला सोडतो. तोपर्यंत आम्ही ते मार्केटला सोडतो. सगळ्या प्रकारची काळजी घेतली जाते मार्केटमध्ये. दूध जाण्याच्या अगोदर सगळ्या प्रकारची काळजी घेतली जाते. आता मला एक सांगा, तुमच्याकडे साधारणपणे किती शेतकरी रजिस्टर्ड आहेत? सर मला वाटतं 1700 काही शेतकरी आहेत टोटल. अंदाजे 1700 वरती आहेत फॅमिली गोवाभरातून. हो फॅमिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मला वाटतं सप्टेंबरच्या नंतर दूध वाढलं जातं. हो वाढलं जातं. 60,000 पर्यंत जातं म्हणजे दर दिवशी. आता मला एक सांगा, हे दूध उत्पादन वाढावं याच्यासाठी आपण किंवा सरकारी पातळीवरून कुठल्या प्रकारचे प्रयत्न केले जातात? कामधेनू स्कीम वगैरे त्यांनी लॉन्च केली होती पाठीमागून. या आता नंतर आणखी त्यांना काल ट्रेनिंग म्हणजे आमच्या वेटरन सेक्शनतर्फे ते केलं होतं. अशा 2-3 स्कीम आहेत. आणखी आपण गव्हर्नमेंट नवीन स्कीम आता काढायला चालू आहे. शेतकरी कम्युनिटी फार्मिंग म्हणजे नवीन एक कन्सेप्ट येऊ राहिला. तो वेगवेगळ्या प्रकारचे सगळे माध्यम तुम्ही वापरताय. सध्या चालू आहे, प्रयत्न जास्तीत जास्त चालू आहे की जेणेकरून आम्ही स्वयंपूर्ण गोवा कसं होईल, आम्हाला जे बाहेरून दूध घ्यायची गरज पडते ती कमी कशी होईल यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतोय. चालू आहेत अजून ते पण प्रयत्न. आणि सरकारी पातळीवरून सगळे प्रयत्न केले जातात. पण दुसरी गोष्ट म्हणजे गोवा डेअरी आपला स्वतःचा कॉन्सेप्ट म्हणून असं वेगळं काय पुढे नेलं जातं काय? आता गोवा डेअरीमध्ये आम्ही काय करतो, आम्ही
त्यासाठी आम्ही एक स्कीम कुठली राबवलेली आहे की ती भारतभर कुठेही नाही आहे, की जे आम्ही दूध पॅकेट आम्ही जे ग्राहकांना देतो तर प्लॅस्टिक फ्री गोवा म्हणून आम्ही एक तेव्हा संकल्पना मांडली होती की 100 पॅकेट एमटी पॅकेटं परत द्यायची आणि त्यावर आम्ही एक पॅकेट रिटर्न देतो. असं करून जे काही जे प्लॅस्टिकचं पोल्युशन झालं असतं गोव्यामध्ये ते कमी करण्याचा आम्ही थोडासा वाटा उचललेला आहे आणि ते प्रयत्न तुमच्याकडनं चालू आहेत. आणि त्यासाठी आम्ही आता वेगवेगळ्या प्रकार आता लहान मुलांसाठी गोवा गोल्ड म्हणून काय दूध आहे तो आपल्याकडे? कोल्ड गोल्ड हा, कोल्ड गोल्ड. त्याच्यानंतर आपण टोन्ड मिल्क येतं. ते दोन मिनिटात कोल्ड गोल्ड नाव. दुधामध्ये किती प्रकारचे हे व्हरायटीज आहेत आपल्या? आम्ही 4 प्रकारची व्हेरियंट तयार करतो. एक हे STD मिल्क, स्टँडर्ड मिल्क, त्याचं फॅट 4.5 आणि SNF 8.5 असतं. दुसरं आहे आमचं फुल क्रीम मिल्क, त्याचं फॅट 60, SNF 90 असतो. नंतर आमचं टोन मिल्क आहे, त्याला मी कोल्ड गोल्ड म्हणतो ते, तर त्याचं 30 आणि 8.5, 30 फॅट असतं, 8.5 SNF असतं. आणि लास्ट म्हणजे काऊ मिल्क, म्हणजे 3.5 आणि 8.5. तर काऊ मिल्क हे मुलांसाठी, लहान मुलांसाठी चांगलं आहे, ॲज वेल ॲज STD पण चांगलं आहे. STDमध्ये काय करतात गृहिणी, दूध तापवतात, वरची मलई काढून घेतात आणि खालचं जे दूध आहे ते अजून पाजतात. अजून पण मी खेड्यामध्ये जाऊन पाहिलं तर ग्रीन पॅकेट आवर्जून लोक मागितलं जातं, कारण लहान मुलांसाठी ते एकदम डॉक्टर पण लोक सजेस्ट करतात. जेवढे पण हे डॉक्टर येते बालरोगतज्ञ, त्यांच्याकडे मी बऱ्याच विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला हे दूध पाजलं मुलांना काही हे होत नाही, म्हणजे इझिली डायजेस्ट होतं. दुधाच्या नंतर आणखीन कुठली उत्पादन आहेत प्रोडक्शन्स? त्याच्यानंतर आमचे बाय प्रॉडक्ट आहेत, तूप आहे, नंतर लोणी आहे, नंतर फ्लेवर मिल्क, लस्सी आणि सिजनल आम्ही छाछ करतो, म्हणजे मसाला बटर मिल्क. आम्ही आईस्क्रीमचा प्लॅन्ट चालू केला होता, पण कोरोना काळामध्ये तो बंद पडला, तो अद्याप स्टार्ट झाला नाही. इन फ्युचर आम्ही चालू करण्याचा विचार करूया. म्हणजे भविष्यात आणखीन अनेक योजना आहेत. आणि काय, आणि आम्ही पनीर करण्याचा विचार आहे आमचा, सेट करण्याचा विचार आहे, पण प्लॅन छोटा पडल्यामुळे आणि एक्सपेन्शनला थोडा चान्स नाही, तर म्हणून आम्हाला लगेच इम्प्लिमेंट करता येत नाही. साधारणपणे वर्षाचा टर्नओव्हर काय आहे? 150 कोटीच्या आसपास. 150 कोटीच्या 150 कोटीच्या आसपास. आणि साधारणपणे स्टाफ किती काम करते? 235 स्टाफ आहे जवळपास. 235 स्टाफ. म्हणजे गोवा डेअरीनं धवल क्रांती करण्याबरोबर घरोघरी चांगलं दूध पोचविण्याबरोबरच रोजगार निर्मिती हा एक मोठा भाग ठेवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही जास्त नफ्याची अपेक्षा करत नाही, त्यामुळं खूप नफा होईल असं नाही. आम्ही एक समाजसेवी संस्था म्हटल्यासारखंच आम्ही काम करतो आहे, की जास्त नफा न ठेवता शेतकऱ्यांचे पण हे व्हायला पाहिजे आणि ग्राहकांचं पण नुकसान जास्त होता कामा नाही, म्हणून आम्ही जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटी दूध द्यायचा प्रयत्न करतो. मग शेतकऱ्यांना बूस्ट देण्यासाठी आणखीन काय वेगळे काय आपण करताय काय, म्हणजे त्या डिफरन्स, दुधाचा डिफरन्स किंवा आणखीन काय सबसिडाइज वेगळे असं काय? सध्या आमचं थोडं 1-2 वर्ष थोडंसं हे आर्थिक अडचणीत होतं, त्यामुळे थोडंसं हे झालं, पण आम्ही एव्हरी इयर नाहीत मध्ये शेतकऱ्यांना प्राईस डिफरन्स वगैरे देत असतो. मागच्या 2 वर्ष थोडंसं आमचं थोडंसं फायनान्शियल क्रायसिस झाले, थोडंसं होऊ शकतं, पण इथून पुढे आम्ही पुढच्या वर्षी तर आम्ही देण्याचा ते आमचे मॅनेजमेंट प्रयत्न करणार. कोविड काळाचा आपल्याला काय फरक पडला काय? कोविड काळात आम्हाला उलट चांगला रिस्पॉन्स होता, कारण बाहेरून येणारं दूध फार कमी होतं आणि आम्ही तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू शकलो. त्या टायमाला आमचे ते एक कलेक्टर साहेब हे होते, खोटकर साहेब, आम्हाला इथं ॲडमिटमेंट भेटले, त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि आम्ही कोरोना काळातसुद्धा आमचा सर्व स्टाफ 24 तास काम करून प्रत्येक ग्राहकापर्यंत दूध पोहोचवलं. आम्ही त्या टायमाला साधारणपणे 65 ते 70 हजार लिटर पर डे सेल केलं होतं. आपलं टीमवर्क कशा पद्धतीने चाललं आहे? आमचं सगळ्यात जास्त म्हटलं तर आमचं सगळ्यात जास्त चांगलं म्हणजे गोवा डेअरीमध्ये एकच फंक्शन असं म्हटलं की सगळी टीम एकमेकांशी कोऑर्डिनेट करते. म्हणजे असं नाही की ते माझं काम नाही म्हणून मी हात लावणार नाही असं नाही, तर तो मार्केटिंगचा असेल तरी प्रोडक्शनमध्ये हेल्प करतो, प्रोडक्शनचा मार्केटिंग जाऊ शकतो, वेटरनीचा असेल तर तो पण आमचा बाकी सेक्शनमध्ये. म्हणजे एवढं कॉर्डिनेशन मी पहिल्या याच संघात बघितलं आहे की एकमेकांपासून अलग अलग म्हणजे डिपार्टमेंट नाहीत की सगळे मिळून एक होतात. ही फार मोठी म्हणजे आमच्याकडे एक शक्ती आहे असं म्हटलं हरकत नाही. ही डेअरी आपली आहे आणि ह्या डेअरीसाठी आम्ही संघटित पद्धतीने काम कुठलंही संकट आलं समजा एखादं आलं तर असं नाही की ते माझं काम येऊन असं बाजूला होणार कोण नाहीत, सगळेजण येऊन एक टीमवर्कमध्ये सगळे एकत्र सहभागी होतात आणि ते का प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. तर सिम्पल जरी असेल तरी सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळतं आणि त्यामुळेच आम्ही आजपर्यंत मार्केटमध्ये टिकून आहोत आणि इन फ्युचर आम्ही ग्रोथ करत आहोत. नव्या काही हे दूध संघ गोव्यात आलेले आहे, सुमूल सारखा एक हे आहे, त्याचा काय फरक पडला आपल्याला? साधारणपणे ते मोठा हत्ती आणि आम्ही एकदम छोटे आहेत. सुमूल हा खूप मोठा संघ आहे, त्यांच्यासमोर आम्ही कॉम्पीट करणं म्हणजे आम्ही त्या म्हणू शकत नाही, पण ॲज अ गोवन आम्ही आमच्या लोकांना सांगतो की प्राधान्य आम्हाला द्या, कारण आम्ही 19,000 फॅमिलीज, त्याच्याबरोबरची कुटुंब सगळी, आणि आम्ही तुम्हाला ते जे आजचं दूध उद्या सगळे तुम्हाला लगेच फ्रेश दूध मिळतं असं तुम्हाला कुठलंही मिळणार नाही आहे. त्यामुळं डोळे झाकून जर दूध खरेदी करायचं असेल तर आमचं गोवा डेअरीचं खरेदी करा. नाही, गोवा हा छोटा आहे, गोवा हा सुंदर आहे, गोव्यातल्या लोकांची मानसिकता चांगली आहे आणि डेअरीबद्दल प्रत्येकाला आत्मीयता आणि आपलेपणा आहे. आणि बऱ्याच वेळा आम्ही बघितलं आहे की गोवा डेअरीचं दूध म्हटल्याच्यानंतर लोक आवर्जून मुद्दाम हे करतात. तशा पद्धतीने जो रेपो जो आहे तो मेंटेन होणार
चांगल्या पद्धतीनं तुम्ही लोकांना सगळी सर्व्हिस देणार, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे प्रोडक्शन वाढवणार. प्रोडक्शन होणार. आणि अशा पद्धतीचं लोकांचं म्हणणं आहे की गोवा डेअरीचं प्रोडक्शन जे आहे ते गोव्यातल्या लोकांसाठी म्हणजे पूर्णपणे स्वयंपूर्ण असायला हवं. आणि साधारणपणे 1 लाखाचा टप्पा दर दिवसाचा 1 लाख लिटरचा टप्पा गोवा डेअरीनं गाठावा, अशा प्रकारची लोकांचीही भावना आहे. पूर्वी आम्ही 1,10,000 पण गेलो होतो, पण काही काळानंतर 80-85 करत करता थोडं कॉम्पिटिशन वाढत गेलं. मार्केटमध्ये कसं आहे, जो नवीन पार्टी येते त्यात काहीतरी हे देतो, जाहिरात दाखवतो, अट्रॅक्शन दाखवतात. तसं गोवा डेअरी जास्त देतो, मला आमिष दाखवत नाही. जे काय आहे ते सरळ हे आहे ते सरळ. त्यामुळं काय होतं, थोडंसं लोकांना बाहेरच्या ब्रँडला थोडीशी अट्रॅक्ट होतात, ते बंद करतात. पण गोवा डेअरी आपली वड असते, वडासारखी स्थिर आहे काय की त्यासारखी अगदी म्हणजे आमची कंटिन्यू स्लो ग्रोथ चालू आहे. एकदम आम्ही एकदम शाईन झालेलो नाहीत, पण लवकरच आमचं जे मॅनेजमेंट आहे त्यांनी भरपूर असे छानपणे आता निर्णय घेतलेत. ब्रँडिंग करणं, जाहिरात करणं ह्याचा आता त्यांनी पावलं उचललेली आहेत. लवकरच आम्ही 75चा आकडा गाठणार आहोत. आमच्या टीमची सगळ्यांचे ते प्रयत्न चालू आहेत. काय म्हणजे गोलच्या दिशेने कासवाच्या गतीनं जायचं आणि गोल साध्य करायचं हे उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे आणि ते लवकरच साध्य होणार असा विश्वासही आपल्याला आहे. लवकरच साहेब, आपण चांगल्या प्रकारची माहिती दिली. गोवा डेअरीमध्ये प्रोडक्शन कशा पद्धतीने चाललंय, लोकांना कशा पद्धतीने चांगलं दूध देण्यासाठी आपले प्रयत्न आहेत, हे आपण सगळं सांगितलं. त्याबद्दल आम्ही आपल्याला धन्यवाद वाटतो. नमस्कार. गोवा डेअरीची क्वॉलिटी कंट्रोल लॅब. तर हांगा कितें आसता, तर इनकमींग जें मिल्क आसा पळय तें पयलीं तपासपाक जाय आनी मागीर आवटगोईंग मिल्क. सो इनकमींग दूद जें येता तर तें पयलीं काटेकोरपणे तपासचें पडटा. तर आमचे सकयल आतां क्वॉलिटी कंट्रोलाचे 4 जाण मनीस आसा. तर फर्स्ट मनीस कितें करता, तो फिजिकल टेस्ट OT म्हणटा तेका, ऑर्गेनोलॅप्टीक टेस्ट. ते प्रत्येक कॅन आसा तो धाकणें ओपन करतकीर वास घेवन पळयता, तो ताजो कलर पळयता. जावं आमी कितें तातूंत समज पडलें जाल्यार आनी फॉरेन पार्टिकल्स कितें पडल्या तर ते परत काटेकोरपणे तपासणी करून तरच तो कॅन फुडें धाडटा. समज तो कॅन ओके आसता तर तो कॅन फुडें वता. इफ आनी कितें आसा तातूंत भितर चिकल पडला जावं वास सारकें ना आनी प्रॉब्लेम आसा जाल्यार तो कितें करता, एक 5 ml दूद टेस्ट ट्यूबान घेता आनी तापून पळयता. आनी तें टेस्ट ट्यूब शूड बी क्लियर आफ्टर एम्प्टी करतकीर. तातूंतल्यान कळटा ते दुदाची एसिडिटी कितली आसा, बरोबर आसा काय ना, योग्य आसा काय ना तें दूद. तर ते ओके आसा तर तो कॅन फुडें वता. आनी समज तें सावर आसा जाल्यार ते सेपरेट करता. इट इज सेग्रिगेटेड आनी वेड इट इज. ताजें वजन काडटात आनी ताजी नोंद करतात. आमचे सावर रजिस्टर आसा तातूंत भितर ताचें नोंद जाता. आनी तें बरें दूद आसा तें फुडें वता. तुमी पळयलें आसतलें सकाळ. तर तें बेल्टाचें तें फुडें वता बरें कॅन. सेकंड मनीस जो आसा तो रेकॉर्डिंग करता. तें रेकॉर्डिंग म्हणजे एंट्री करता. तें प्रत्येक सोसायटीचें दूद आसता वेगवेगळें घेवपा जाय न्ही. फॉर एग्जाम्पल बिचोली सोसायटी. बिचोली सोसायटीचें गायचें दूद अमूक,
म्हशीचें दूद अमूक त्या प्रमाणे ताका कोड नंबर आसता तो सिस्टमाक ते रेकॉर्ड करता आनी तें बिचोलेचें दूद तातूंत भितर रेकॉर्ड करता. मागीर तिसरो मनीस जो आसा तो आफ्टर ड्रेनिंग इट आफ्टर एम्प्टींग इट तो सॅम्पल काडटा थंय आनी ते सॅम्पल तो सिक्वेंटली दवरतात आमचे क्रेट आसा तशें क्रेटीन ते दवरिल्ले आसता प्रत्येक आनी ताका मागीर सॅम्पल नंबर मेळटा. जशें जो थर्ड पर्सन चवथो मनीस आसा ती क्रेट आसा पळय ती ताचे कडेन वता. ताचे कडेन वतकीर तो कितें करता ते टेस्ट करचें पडटा ताचें दुदाची क्वॉलिटी पळोवची पडटा ताचें फॅट पळयता ताच्या डेन्सिटी CLR पळयता आनी मागीर ताजे वयल्यान ते SNF काडटात आनी तें रेकॉर्ड करता. आनी तो सेकेंड शिफ्टी जो मनीस येतलो ते सिस्टमाक तो परत एंट्री करता आनी त्याच दिसा मागीर त्या क्वॉलिटी कंट्रोलाचो रिपोर्ट प्रत्येक सोसायटीचो त्या गाडयेर ताका दिता रुटाची जी गाडी आसा ताका दिता ती स्लीप आनी ती स्लीप मागीर सोसायटीन पावता. म्हणजेच फार्मर्साक कळटा शेतकऱ्याक कळटा आपल्यालें दूद कितलें आयलां क्वॉलिटी कशी आसा ताजी हें त्या फार्मर्साक कळत सुद्दां त्या दिसा ताका कळटा ताका. सो हो इनकमींग मिल्क जालें जें कॅनान येता तें. जशें आमचे BMC आसा जवळ जवळ 27-28 आमचे BMC आसा तर BMC जें आसा तें मातशें हायजिनीक प्रमाणे तें दूद घेतात. ताका हात लागना डायरेक्ट टाकयांत ते ओततात आनी टाकयान जें आसा ताका सपोर्टींग चिलींग सिस्टम आसा ताका सपोर्टींग जनरेटर आसा. समज लायट गेले जाल्यार जनरेटर लूक आफ्टर दॅट आनी टेम्परेचर जो आसा तो 4 डिग्रीचेर तो दवरता आनी तें दूद मागीर हाडटा आसतना टँकरान आमी हाडटात. आमचे 3 टँकर आसात 2 नॉर्थ गोवा 1 सावथ गोवा आनी ते प्रत्येक सोसायटींतले ते टँकरान घालून हांगा हाडटात. आतां ते हांगा हाडटकीर सेम वे ते परत तपासचें पडटा ताजी फिजिकल टेस्ट आसता कॅमिकल टेस्ट आसता आनी थर्ड म्हणजे मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट हे सगळे पास जातकीर तरच तें दूद मागीर आमी घेतात. आनी ते कॅमिकल टेस्ट करता पळय ताका हातूंत ग्लुकोज स्कॅन आसा आमचो ग्लुकोज स्कॅन एक्टिव्ह आसा हातूंत भितर जवळ जवळ 14 सुमार मिल्क कॉन्स्टिट्युयंट्स जातात. तातूंत 26 एडल्टन्स आमी टेस्टिंग जातात आनी विदीन 38 सेकंड वी कॅन गेट द रिपोर्ट आनी इट कन्ज्युम्स अबाउट 30 ml ऑफ मिल्क. 30 ml तें दूद एब्जॉर्ब करता आनी तातूंतल्यान आमकां 38 सेकंदान तो रिपोर्ट आमकां रेडी मेळटा. हातूंतल्यान आमकां दुदाची क्वॉलिटी कळटा रोखडीच कळटा आनी आमी समज ते रिजेक्ट करपाक जाल्यार रिजेक्ट करपाक शकता. हें जालें तुगेल्या टँकरान येतलें. तसो भायलो जो आवटसोर्स येता टँकर भायल्यान दूद हाडटा आमकां दूद पावना न्ही आमचें सो तें दूद भायल्यान येता आउट ऑफ स्टेट महाराष्ट्रा कर्नाटका थंयच्यान येता तेंय दूद सेम वे वी हॅव टू चॅक इट. फर्स्ट तो काडटा फिजिकल टेस्ट पळोवचो पडटा तेजो OT करून पळोवचो पडटा तेज्या COP टेस्ट करचो पडटा क्लॉट ऑन बॉयलिंग टेस्ट. सो ताजे वयल्यान दुदाचे फिजिकल टेस्ट म्हणून तो कळटा. मागीर तो कॅमिकल टेस्ट वता तो मिल्को स्कॅनार लायता आनी मिल्को स्कॅनारांतल्यान पास जाला तरीच तो टँकर आमी रिसीव करता. नाजाल्यार आमी इमिजिएटली प्रोडक्शनाक सांगता बाबा ताजेर कितें तरी आसा सो प्रोडक्शन वील लूक आफ्टर दॅट रिजेक्ट करपाचें आनी इथे भायल्या भायर तो मागीर तो रिजेक्ट करता. हो जालो टँकरांनी. आतां हें इनकमींग मिल्क जालें. सो इनकमींग जातकीर आमकां तें दूद तयार करता आमी मार्केटान धाडटा तर ताजें बी काटेकोरपण आमी तपासणी जाता. तर तें कशें करतात तर आमचे तुमकां खबर आसा आमचे 4 वेरियंट आसात. टोन मिल्क आसा आमचे काव मिल्क आसा हाय फॅट मिल्क आसा स्टँडर्डायज मिल्क आसा. प्रत्येकाचे स्टँडर्ड वेगवेगळे आसात. फॉर एग्जाम्पल STD जें आसा ते 4, 5, 8 आमचो SNF आसा ताचो त्या प्रमाणे ते स्टँडर्ड हांगा मेळपाक जाय. मार्केटाक समज ते कोणाक कमी मेळना जाल्यार आमचे प्रॉब्लेम येवपाक शकता. सो ताजे काटेकोरपण तपासणी जाता. जर मागीर तें दूद जें घेतकीर ताजें तें चिलींग करतकीर मागीर तें प्रोसेस जाता. प्रोसेस म्हणजे स्टँडर्डायजेशन करतात. फॉर एग्जाम्पल STD जें आसता तें 4, 5, 8 जावपाक जाय तें तो ऑपरेटर जो आसा प्रोडक्शनाचो तें ऑपरेटर तें करता 4, 5, 8 जातकीर तें फर्स्ट सॅम्पल होमोजिनायज सॅम्पल मिक्स केल्लें सॅम्पल हांगा हाडटा. FT1 लायता तें FT1 तें पास जावपाक जाय तरीच तें फिलींग पॉयंटा वता मागीर. आतां तें पास जालें तो मागीर तो फिलींग करतलो. आतां इतलें जावना फिलींग पॉयंटाचेर कितें करता आतां आफ्टर ड्रेनींग कंप्लीट ड्रेनींग फर्स्ट पॅकेट जें येता पळय STD तें हांगा येता. परत ताजे हांगा सगळे टेस्ट जाता ताचें टेम्परेचर पळयता ताचो OT पळयता ताची मागीर ताचें MBR टेस्टींग आसा. MBR टेस्टींग म्हणजे ताचो बॅक्टेरियल कावंट कितले पर्यंत हें दूद हें सस्टेन जावपाक शकता हेजो नॉर्मल टेम्परेचराचेर आनी नंतर ताचें तें मागीर हांगा FT1 लायता. FT1 आमकां 4, 5, 8 मेळपाक जाय तें 4, 5, 8 मेळटकीर ताका आमी ऑपरेटराक सांगता. ऑपरेटर हांगा वता ऑपरेटर सांगता बाबा तुजें ओके आसा तें यू कॅन स्टार्ट द फिलींग आनी तें फिलींग जातकीर मागीर तें कोल्ड रुमां वता आनी तें स्टोर जाता 4 डिग्री टेम्परेचर. सो आयचें दूद आज येता स्टँडर्डायज जाता आयज पॅकींग जाता आयज वता आयजूच वता खंय वता डिस्पॅच जाता. सो गोवा डेरीचें हो एक इम्पॉर्टंट हें आसा कितें एडवांटेज म्हणपाक शकता आमी. सो फ्रेश मिल्क जें आमी येता आनी फ्रेश मिल्क कस्टमरा कडेन पावता
इट्स द मेन एडवांटेज ऑफ गोवा डेरी. हें जाल्यार आतां दूद तपासपाचें आमचें मिल्क जालें, मिल्क वेरियंट. तशेंच मिल्क प्रॉडक्ट आसा आमचे, डिफरंट प्रॉडक्ट्स आसा. कर्ड आसा आमचे, छाच आसा, मागीर लस्सी आसा, कर्ड आसा, मागीर बटर आसा, घी आसा. हे सगळे जे आसा पळय हांकांय बी तपासणी करची पडटा. जे हे प्रिपेर करतकीर लॉट प्रिपेर करतकीर सॅम्पल हांगा येता आनी एज पर FSSAI जाचे पळय ते SOP आसा ताचे जे जे टेस्ट करपाक ते सगळे हांगा टेस्टिंग करतात. आनी ते टेस्ट ओके जाले जाल्यार प्रोडक्शनाक कळीत केल्ले वता आनी त्या प्रमाणे ते प्रोडक्ट तो रिलीज करतात प्रोडक्टाक जालें. इतलें जावना तर तें क्लिनींग मटेरियल आसा तेंय तपासचें पडटा. बाबा तो त्या स्टँडर्ड धाडटा काय ना, ताजी स्ट्रेंथ बरोबर आसा काय ना. फॉर एग्जाम्पल ऑक्सी आसा जे आमी म्हणजे जर्म्स आसा ते मारून वयता, बॅक्टेरियल काम सगळं मारता. जे ऑक्सी आमी ते तपासचें पडटा, स्टँडर्ड पळोवपाक, स्ट्रेंथ पळोवपाक जाता. नायट्रीक एसीड येता आमकां, मागीर कॉस्टीक येता, लाय येता, फ्लेक्स येता, ताचो स्ट्रेंथ पळोवपाक जाय. हाजो ज्या प्रमाणे FSSAI जे स्टँडर्ड्स आसात ताजे प्रमाणे आनी टेस्टिंग जाता आनी त्या ओके आसा जाल्यार मागीर प्रोडक्शनाक कळीत केल्लें वता. दुसरें जे आमी पॅकींग मटेरियल वापरता पॉलिफिल्म, तर तो पॉलिफिल्म बी तपासचें पडटा. ताजी विड्थ सारकी पळोवची पडटा, ताजी थिकनेस पळोवची पडटा, एज पर स्टँडर्ड आसा काय ना. मागीर तें प्रिंटींग मॅथड जो आसा तो सारको आसपाक जाय. ताचे न्युट्रिशनल वॅल्यू जे नमूद केल्ले आसा ते एग्जॅक्ट आसपाक जाय. ते बारकोड आसा, बारकोड चुकलो जाल्यार मागीर थंय तांचो प्रॉब्लेम जातलो पण विकता तांकां. सो तो बारकोड बी सारको आसपाक जाय. तोय हांगा काटेकोरपण चॅक करता आनी त्या नंतर ते रिलीज केल्ले वता. रँडम सॅम्पलिंग करतात, जे सगळे काय आमी सॅम्पल करपाक शकना. रँडम सॅम्पलिंग काडून तेजे हें करतात, टेस्टिंग हांगा हाडटा सॅम्पल आनी चॅक करतात. आतां इतलें आतां आमी आमगेलें टेस्टिंग करता, आमगेले प्रॉडक्ट आमी बरो म्हणटलो इतलें जायना. तर तें आमी आमकां FSSAI इट इज मॅन्डेटरी फॉर अस. सो वी हॅव टू सेंड द सॅम्पल्स टू द NABL लॅब. NABL लॅब म्हणजे FDA अप्रुवल लॅब जे आसा, म्हणजे तांकां एक दर्जो दिल्लो आसा, ग्रेड दिल्लो आसा NABL लॅब. सो तांकांच आमी धाडचें पडटा. सो तांचो रेप्रेझेंटेटीव हांगा येता, आमी दिना तांकां सॅम्पल. दे आर रेप्रेझेंटेटीव काम हियर, दे पीक द सॅम्पल अँड टेस्ट इट इन देअर लॅब आनी तो रिपोर्ट आमकां येता. एवरी 6 months वी हॅव टू सेंड ऑल द मिल्क वेरियंट. 4 वेरियंट आसा पळय ते धाडचे पडटात. प्रॉडक्ट जे आसा तेय धाडचे पडटात. मागीर रॉ मिल्क जे पळय येता तेंय धाडचे पडटा. आनी इतलेंय न्ही तर उदक जें आमी यूज करता तेंय बी धाडचें पडटा. तर उदका भितर टॉक्सिसिटी आसा काय ना, एंटीबायोटिक्स आसा काय ना, पेस्टिसायड आसा काय कितें. इवन रेडियो एक्टिविटी जी आसा पळय तोय आमी एक 2 वर्सां चॅक करतात. इवन ते झू प्लँक्टन्स आसा, आल्गे आसा, हे समज तातूंत मेळपाक जायना. सो होय टेस्ट थंय केल्लो वता आनी तेंय ते पास जावपाक जाय. एज पर FSSAI नॉर्म जे आसा पळय तातूंतल्यान ते पास जावपाक जाय, तरच तें ओके जाता. ऑडिटर जेन्ना तो भायलो येता पळय तो पयलो हे प्रस्न हो विचारता, भायल्या सॅम्पलाक तांचो रिपोर्ट हाड भायर धाडितलो. मागीर तो फुडें वता, फुडें नॉर्म्स जे आसा ते पॉयंट्सा कडेन. हें आतां भायल्यान हाडटा. एवरी 6 months वी हॅव टू टेस्ट इट. नाव आमचे 2 वेळा ऑडिट जाता. आतां आमचे फर्स्ट ऑडिट जाता म्हणजे आमचे आसा गोवा डेरी जे आसा पळय इट इज ISO 22,000-2018 ग्रेड मेळिल्लें आसा आमकां. सो एवरी इयर इट इज पास. म्हणजे तें पास जाता. तातूंत आमकां काटेकोर वेगवेगळे संदर्भ आसात, वेगवेगळे स्टँडर्ड्स आसात, तातूंतल्यान तो वता. क्लिनींग जें आसा, मागीर तुगेले डॉक्युमेंट्स आसा, वेगवेगळे डॉक्युमेंट्स आमकां सारके सबमीट करचे पडटा. तांकां डॉक्युमेंट मेनटेन करचे पडटा, रेकॉर्ड मेनटेन करचो पडटा. पेस्ट कंट्रोल आसा, पेस्ट कंट्रोलाचें सगळें तांकां सांगचें पडटा. पेस्ट कंट्रोलाचें बाबा आतां येता 15 दिसांनी एकदां पेस्ट कंट्रोल येता. म्हणजे लूक आफ्टर ऑल दीस रोडंट कंट्रोल, पेस्ट, फ्लाय कंट्रोल आसा वेगवेगळे तेय तांकां दाखोवचें पडटा. आनी हें एक ऑडिट जालें खंयचें ISO 22,000. दुसरें ऑडिट जें आसा पळय तें थर्ड पार्टी ऑडिट म्हणटात. थर्ड पार्टी ऑडिट म्हणजे कितें, FSSAI नॉमिनेट केल्ल्या एजन्सी, थोड्यो एजन्सी आसा तांकां नॉमिनेट केल्ल्या, तर त्यो एजन्सी आसा पळय त्यो एजन्सी हांगा येतात आनी आमचें ऑडिट करतात. तांचे वेगवेगळे पॉयंट्स आसात, त्या पॉयंट्सांतल्यान आमी पास जावपाक जाय. सो त्या पॉयंट्सांचे मार्क आसा ताका. तर वी हॅव सेक्युअर्ड A+ ग्रेड कंटिन्युअसली फॉर 3 years. दॅट इज आवर अचिवमेंट. गोवा डेरी अचिव्ड इट. कंटिन्युअस 3 वर्सां आमी A+ ग्रेड आमकां मेळिल्लें आसा. सो हें सगळें हांगा जाता आनी त्या नंतर मागीर प्रॉडक्ट तुमकां वता. आनी दुसरें म्हणजे आनीक म्हत्वाचें सांगपाचें म्हणजे हें NPDB प्रोजेक्टाचेर हो आमकां मेळ्ळो पळय तो आमी खरें सेंट्रल गव्हर्मेंटाचे जे स्तुत्य उपक्रम आसा कितें हो आतां आनी सगळे इंडियेक हो दिला. आनी हातूंतल्यान कितें जाता, जें एडल्ट्रेशन आसा तें कर्ब जाता. एडल्ट्रेशन कमी करपा खातीर हो स्तुत्य उपक्रम सेंट्रल गव्हर्मेंटान घाला. खरोखर तुस्त करपा सारकें आसलें. आनी हाजे वयल्यान आमच्या क्वालिटी कंट्रोलाची ग्रेड दर्जो जो आसा तो वाडला बिकॉज ऑफ दीस म्युकस कॅन एक्टिवा.
आसा गोवा डेरीच्या वितरण विभागात मार्केटिंग आणि मार्केटिंग कशा पद्दतीन चलता हे आमकां बाब गांवकर सांगता. हे म्हाका एक सांगात, हे मार्केटिंग कशा पद्दतीन चलता? बेसिकली आमचे जे दूध आसा हे दूध अख्ख्या गोंयच्या कोणाकोपऱ्यांत पावता हें तुमकां खबर आसता. आतां ह्या वितरणा खातीर आमचे कडेन सर्वसाधारण 33 गाडयो आसा. 33 व्हेकल 33 व्हेकल जी आसा. गोंय बरें वयता. सगळे गोंयांत जो कानो कोपरो आसा त्या कान्या कोपऱ्यान आमी अशी डिझायन केल्या की ते दूध थंय सकाळचें आनी सांजचें दोनूय टायम आमी पुरवणी करता. आतां हें करता आसतना आमकां खुबशे अडचणी येता की पावस पडलो जाल्यार दूध तें पावना बाकीचे. पूण तरी आसतना आमी कशें ना दुसऱ्यो गाडी एक्सचेंज करून क्रॉसींग करून तें दूध आमी म्हणजे एकूणच टायमार पावयता तो. टायमार पावयता. बेजिकली दुधाची गरज आसता ती मॉर्निंग आसता आनी नॉर्मली इवनिंग आसता. मॉर्निंग म्हणजे ब्रेकफास्ट आसता आनी इवनिंग म्हणजे सांजची च्या आसता तेज्या खातीर आसता. सो ती जी गोंयची जी पुरवणी आसा न्ही ती आमी वेवस्थीतपणे करता. आता हांगाच्यान सादारणपणे सकाळी गाडी कितल्यांक सुट्टा? सकाळच्यो आमच्यो 12 गाडयो लागता. रातची जी 12 जाता न्ही 12 आमच्यो गाडयो फिडींग करपाक सुरू जाता. तेज्या नंतर रातची सकाळची 3, 4, 5 हांगा गाडयो मागीर आमची डिलिव्हरी दिवपाक सुरू करता. तश्योच सांजच्यो आतां आमच्यो त्यो एकाच गाडयो लागता. एकाक सकून गेल्यो की 3, 4, 5 म्हटल्यार सगळे मार्केटान तेजें वितरण जाता. आमचे सगळे टोटल जर पळोवंक वचत जाल्यार 1200 ते 300 सुमार आमचे सेंटर्स आसा ऑल ओवर दुधाचे सेंटर. त्या सेंटरांनी हे सगळे तांची जी ऑर्डर आसा त्या प्रमाणे आमी हें वितरण करता. आनी तें वितरण करतकूच मागीर ते जे रिटेलर आसा ते रिटेलर तेंचे जे रिटेलर आसा कंज्युमर आसा तांचे कडेन तेजी वेवस्थीतपणे वयता. म्हणजे एकूणच दुधाचो पुरवठो आहा पळय तो सकाळी जावंक जाय. तो केन्ना जावंक जाय? भुरगीं स्कुलाक वचच्या पयलीं तेज्या पयलीं ह्यो सगळ्यो गोश्टी जावंक जाय. आनी तें करतलो जाल्यार तेज्या पयलीं तुमी मार्केटान पावोंक जाय. आनी आज कितें जालां कॉम्पिटिशन आसल्या कारणान तुमी मार्केटान पावप हें अत्यंत गरजेचें आहा कॉम्पिटिशनाक लागून. पूण हें सगळें सेटअप तयार करता पळय तेन्ना सगळ्या प्रकारची तुमकां काळजी घेवची पडटा. आनी तें मॅनेजमेंट तुमी सकाळीं उठून किंवा रातचें कशा पद्दतीन करता आनी कितके लोक करता? बेजिकली कितें जाता की जितल्यो गोंयच्यो ज्यो ऑर्डरी आसा दुसऱ्या दिसा धाडपाच्यो त्यो आमी आदले दिसा सगळ्यो ऑर्डर घेता. म्हणजे जेणे करून आमी जर आयज फाल्यां म्हाका धाडपाक जाय जाल्यार आयच्यान आमची दोनांच्यान ऑर्डर घेवपाक सुरू जाता. सगळ्यो ऑर्डरी घेवन त्यो सिस्टमार आमी पंच करता. ऑर्डर घेवपाक आमचे 2 येता आनी मागीर त्यो आमी कंप्युटरान पंच करता. देन पंच केल्या नंतर आमकां एक्झॅक्टली डिमांड येता कितलो डिमांड येयला त्या प्रमाणे डिमांडा प्रमाणे आमी प्रोडक्शन आमचें प्लॅन आउट करता. आनी मागीर अकॉर्डिंगली आमच्यो ज्यो गाडयो आसा तांकां सगळे एलोकेशन ऑफ कोटा तो कितलो कोटा दिवपाक जाय. आतां फॉर एग्जाम्पल म्हणजे फोण्या गाडी वयता तेजो कोटा कितलो दिवपाक जाय ताजी आमी समरी शीट आनी बेज्ड ऑन दॅट समरी शीट जें कितें ताका दूध दिवपाचें आसा तें आमी ताका वितरण करता. दिसाक सादारणपणे हे प्लेट्स आहा आमकां फुडल्यान प्लेट्स दिता. दिसाक सादारणपणे कितल्यो प्लेट्स भरल्यो वयता आनी कितल्यो प्लेट्स वयता? सर आतां जो आमचो डिमांड आसा तो ऑल टुगेदर सद्या 50,000 रुपया सेल आसा. तर तितलो कितें जाता की 50,000चे 3-4 वेरियंट आहा. एक हाय फॅटाचो सर्वसाधारण आमचो आतां 4,000 ते 4,500 डिमांड आसा. मागीर आमची जी ग्रीन तुमी जी पिशवी पळयता ही ग्रीन ताका स्टँडर्ड म्हणटा तेजो डिमांड चड आसा. ताजो 28,000 आमचो डिमांड आसा. मागीर आमचो हाय आमची काव मिल्क म्हणून एक आसा काव मिल्क तेजो डिमांड सर्वसाधारण 1,500-2,000 आसा. आनी टोन म्हणजे जें गोल्ड ब्ल्यू गोल्ड मिल्क आमचें दूध आसा न्ही ताजो 16,000 रुपया आसा. आतां ही जी ऑर्डर येता न्ही ती बेजिकली एका ज्या सेंटराक जाय त्या प्रमाणे ती ऑर्डर येता. फॉर एग्जाम्पल थोडे 4 केटी हाय फॅट, 5 केटी एसिडी, 2 केटी काव, 4 केटी कोल्ड गोल्ड ज्या पद्दतीन जसो डिमांड येता त्या पद्दतीन प्रमाणे गरजेनुसार हांगासर ऑर्डर येता. म्हाका एक सांगात तुमचो वितरण विभाग जो आहा मार्केटिंग त्या मार्केटिंगान सादारणपणे कितको स्टाफ आसा न्हू? सद्या आमचे कडेन एडमीन सप्लाय डिस्पॅच आनी तुगेलो बाकीचे डिपार्टमेंट फील्ड तेजो सगळें पळोवंक वचत जाल्यार आमचे कडेन 26 स्टाफ आसा. आणि हे स्टाफ हे सगळं मॅनेज हे करता. सगळें आता दुसरी गजाल आसा इतक्यो गाडयो तुमचे लागलेल्यो आसा ह्या गाडयांचो जो खर्च आसता पळय दिसाचो किंवा म्हयन्याचो जे आहा पळय एक्सपेंडिचर तो कितको आसता मार्केटिंगाचो? ह्यो ज्यो गाडयो आसा त्यो सगळ्यो आमी कॉन्ट्रॅक्ट पद्दतीचेर घेतल्या आनी ते कॉन्ट्रॅक्ट घेता आसतना तांकां पर किलोमिटर तांचो जो टेंडर रेट आसता तो रेटच्या प्रमाणे आमी तांकां पेमेंट करता. आनी तो एकूणच कशें आसा की टायमार दूध दिवंक जाय, टायमार दूध लोकांक पावूंक जाय, त्याच बरोबर बरें दूध लोकांक दिवंक जाय. हेका लागून गोवा डेरीची टीम आसा पळय ती फूल स्विंग बऱ्या पद्दतीन काम करता
आणि बऱ्या पद्धतीचे दूध लोकांक पावयता. बरोबर. पण आता एक आमच्यान म्हणूं येता की हाच्या नंतर इन फ्युचर गोवा डेअरीचे म्हणजे फूल फ्लेज काम म्हणजे त्यांचो विस्तार आहा पळय तो मोठ्या प्रमाणात जातलो. त्याच बरोबर दूध प्रोडक्शन आहा तें वाडटलें आणि गोंयकारांक बरें दूध तांकां मेळटलें. दुसरी गजाल आमी तुमी कशा पद्धतीची सगळी काळजी घेता, टेक्निकल प्रॅक्टिकल सगळ्यो गोश्टी आमी हांगासर पळयल्या. पण तुमच्या कडल्यान बऱ्या पैकी आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळें, सगळ्या प्रकारचे मेळ्ळात. पण मार्केटींग कशें आहा पळय ताचें मार्केटींग हे सदांच म्हत्वाचें आसता आनी खंयच्या बिझनसाचो बॅकबोन हो मार्केटींग आसता. आनी ते मार्केटिंगाचें इन्फॉर्मेशन तुमी आमकां दिलें. डॉक्टर बाब तुमकां थँक्यू. आनी एक सांगून इच्छिता की चला की गोंयच्या लोकांक की आमचें जें दूद आसा न्ही तें म्हळ्यार प्युअर आनी फ्रेश दूद म्हटल्यार जाता. आनी सगळ्या लोकांक खबरूय आसा की तुमी आतां खुबश्यो बायक्स पळयल्यो, आमच्यो पीसी आसूं नाजाल्यार प्रोडक्शन आसूं, हें दूद आसा न्ही तें एडल्ट्रेशन फ्री दूद जावंक जाय. आनी गोंयच्या लोकांनी हें मुद्दाम करून हें दूद गोवा डेअरीचेंच दूद घेवचें. कारण की दूद हें आसा तें प्रोडक्शन आमचें प्रोक्युरमेंट म्हणटा, म्हणजे शेतकारा कडल्यान आमकां दूद येता ताका आमी प्रोक्युरमेंट म्हणटा आमचे कडेन कन्नवादी. तें सकाळीं आनी सांजचें दोनूय टायम आमी तें घेता आनी इमिजिएटली प्रोसेस करता आनी मार्केटाक घालता. अशें खंयचेच ब्रँड खंयचोच प्रॉडक्ट असो इमिजिएटली येवन मार्केटान वचून म्हणजे ग्राहका कडेन मेळा सारकें दूद म्हाका जाल्यार दिसना. सो हांव गोंयच्या लोकांक अपील करता की तुमी तुमचे फॅमिली खातीर, तुमच्या भुरग्यां खातीर आसा न्ही तें गोंयचें दूद प्रिफर करा, घेया आनी तुमचें हेल्थ आसा तें बरें सांबाळा. आनी काडलें दूद गोंयकारांक घेवचें जेणे करून हांगासरलो शेतकरी आसा पळय ताका बुश्ट मेळटलें आनी गोंयकार कारण करतलो ताका बुश्ट दिवपाक. दिसाचे एक 25 रुपयांचे आसूं 50 रुपयांचें सुद्दां योगदान आसा पळय तें गोंयच्या शेतकऱ्याक बुश्ट दिवपाक कारण ठरतलें. ताका लागून अशें म्हणूं येता आमी की गोंयकारांक प्रायोरिटी दिवची आनी गोंयच्या दुधाक प्रायोरिटी दिवची आनी गोंयांत उत्पादन केल्लें दूद आसा पळय ताका फर्स्ट प्रिफरन्स दिवचो गोंयकारांक अशें आमच्यान मागणें. हय. आनी दुसरें कशें आसा की जें आमी गोंयांत पयशे आसा ते गोंयानूच उरता, तो एक भाग जालो. दुसरें हांगातली जी इकॉनॉमी आसा आमी सगळ्यांनी एज अ सिटीजन ऑफ गोवा आमी ह्या इकॉनॉमीक खंय तरी बूस्ट करपाक जाय. सरकार वेळोवेळी आमकां खुबशे मदत करता हो बिजनेस वाडोवपा खातीर, शेतकाऱ्यांकूय मदत करता की हो बिजनेस तेंच्यांनी वाडोवपा खातीर. आनी एकंदरीत जर पळोवंक वचत जाल्यार आमी हें गोंयचें दूद घेवन एज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गोवा म्हणून आमी ती एक पेरूं शकता. दुसरो आनी एक मुद्दो हांव सांगपाक सोदतां की आमी आनी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचो भाग घेता, तो म्हणजे प्लास्टीक फ्री करपाक गोवा. हो जो उपक्रम आसा न्ही तो कोणीच राबलेलो ना. आमी आतां जितली पॅकेटां आसा न्ही ती रिटर्न घेता. ताचो उद्देश एकूच की गोंय प्लास्टीक फ्री जावचें म्हणून. आनी ताज्या बदला आमी तांकां एज अ टोकन ऑफ आमचे जे पॅकेट आसा दुदाचे पॅकेट स्टील पॅकेट ते आमी तांकां फ्री दिता. सो तुमी आमकां 100 पॅकेटां ती दिया, आमी तुमकां हे स्टील पॅकेट आसा ते फ्री दिता. हाजो मोटीव एकूच की गोंय प्लास्टीक फ्री जावपाक, प्लास्टीक मुक्त जावपाक. आनी ताच्या खातीर गोवा डेअरी ही अशी एकमेव डेअरी आसा, संस्था आसा जेणे हो उपक्रम गोंया खातीर केल्लो आसा. हेजोय भान राखून सगळ्या आमी गोंयकारांनी म्हाका दिसता की गोवा डेअरीचें दूद वापरून गोवा डेअरी एकमेव गोवा डेअरी आसा ती आमी सारकी सांबाळून दवरुया आनी फुडली गोवा डेअरीची वाटचाल आसा न्ही ती भराडीची करून दाखोवया. सगळ्या प्रत्येकान लोकांक गोवा डेअरीक सहकार्य करचें, सहकाराची भावना जी आसा ती आमच्या मदीं रुजची, गोवा डेअरीक सहकार्य करचें आनी गोवा डेअरीचो हो व्याप आसा पळय तो फुडें व्हरचो अशें आमी म्हणया. आमी न्ही जी गोवा डेअरी जी आसा ती कॉपरेटीव तत्वाचेर म्हणजे आमची डेअरी कॉपरेटीव सोसायटीज आसा विलेज लेवलाचेर, थंयसर आमी शेतकऱ्यांचें दूद गोळा करता आनी ते शेतकऱ्यांचें गोळा केल्लें दूद थ्रू सोसायटींतल्यान मागीर ज्यो आमच्यो गाडयो येतात त्यो गाडयो दूद घेवन आमच्या डॉकार येता. हांगासर दूद येयल्या उपरांत तो फुडलें प्रोसेसींग जें कितें आसा तें प्रोसेसींग थंय जावन मागीर पॅकेट आयचें दूद दुसरे दिसा सकाळीं आमच्या फूल ऑल ओवर गोवा मार्केट जाता. परब बाब नमस्कार. नमस्कार. एक म्हाका सांगात, गोवा डेअरीचें फंक्शनींग आसा पळय तें कशा पद्दतीन चल्लां? ग्रामीण भागांतलें दूद तुमच्या कडेन कशें येता, हांगासर प्रोसेसींग कशें जाता
आनी ते मागीर मार्केटा पर्यंत कशें पावता? पयल्यान पयलीं म्हटल्यार आमची जी गोवा डेरी जी आसा तें दूद जें आसा तें जे ऑन कॉपरेटीव बेसिसाचेर म्हणजे ज्यो डेरी कॉपरेटीव सोसायटीज ज्यो आसा त्या डेरी कॉपरेटीव सोसायटीचे विलेज लेवलार म्हणजे फार्मर्स जे मेंबर्स आसतात तेंचें दूद ते हाडून सकाळी फुडें म्हणजे दिसाक 2 फावटी सकाळचें आनी सांजचें अशें करून डेरी सोसायटीन घालता आनी थंयच्यान तें कलेक्शन केल्लें दूद तशेंच 2 फावटी सकाळचें आनी सांजचें तें दूद कलेक्शन करून आमच्या डेरी प्लांटार येता. डेरी प्लांटार येयल्या उपरांत तेजें जें फुडलें प्रोसेसींग आसा म्हणजे आमी तें चॅक करता म्हणजे तें खंयचे पद्दतीन योग्य पद्दतीन हायजिनीक आसा काय ना आनी जें हायजिनीक दूद जें आसा चडशें दूद हें आमकां फ्रेश आसता म्हणून हायजिनीक जे टोटल जे फ्रेशनेस जो आसा तो कायम तेंचो उरता. तरी म्हणून हितून काय कोणाची भेसळ कितें आसा तें सगळें आमी चॅक करता. आमचें एक मशीन आसा FT1 म्हणून मशीन त्या मशिनाचेर टोटल भेसळ जी आसा समज कितेंय जर केली जाल्यार ती थंय डिटेक्ट जाता आनी जें बरें दूद जें आसा तेंच आमी मार्केटान आमचें वयता प्रोसेसींग केल्या सकाळी फुडें मागीर परत आमच्यो ज्यो गाडयो ज्यो आसा सकाळच्यो 3-4 गाडयो त्यो भरून मार्केटान वयता आनी हें ऑल ओवर गोवा आमचें मार्केटींग जाता. आतां जें दूद आमकां जें येता तें प्रोक्युरमेंट जो आमचो आसा तो आतां लीन सिजन आसल्या कारणान आमकां कमीत कमी एक 35,000च्या आसपास लोकांतलें दूद येता आनी आमचें मार्केटींग जें आसा हें 50,000च्या आसपास आसा. जो गॅप आसा तो आमकां भायल्यान जें दूद घेवचें पडटा एक जवळ जवळ 12 ते 15,000 सुमार तें दूद आमी भायरसून घेता. तें बीन दूद जें आसा तें आमी तेजी एक पूर्ण अशी चांचणी केली गेली वयता. जे आमचें FT1 मशीन जें आसा तेजेर म्हणजे खंयचीच आमी एक भेसळ 1% सुद्दां भेसळ त्या हितून आमी अजिबात हें करपाक म्हणजे हें जायना. दुसरें म्हटल्यार आनीक एक म्हत्वाचें सांगपाचें म्हटल्यार आमचें अशें आसा की आमी गोवा डेरी जी आसा ती कसलेच प्रिजर्वेटीव न घालिनासतना हें जें दूद जें आसा तें मार्केटान वयता. कारण लोकांक जें आमी दूद दिता आमचो एकूच उद्देश आसा सामकें सेफ आनी फ्रेश दूद मार्केटान पावचें ह्या उद्देशान आमची गोवा डेरी कार्य करता. आतां लोकांक फ्रेश दूद मेळोंक जाय, ताजें दूद मेळोंक जाय, हाका लागून सगळ्या प्रकारचे तुम्ही प्रयत्न करतात. आतां दुसरो भाग आसा तो सरकारी पातळी वयल्यान कशा प्रकारची तुमकां मदत मेळटा किंवा हेल्प जो आसा पळय तो कशा पद्दतीन दिता? सरकाराचें गोवा डेरीचेर पूर्ण लक्ष आसा. जर कितें अशें तशें जर जालें जाल्यार सरकाराचो हस्तक्षेप हो आसताच. आतांच ना म्हटलें जाल्यार आमी आतां एज अ कमिटी ऑफ एडमिनिस्ट्रेटर आमी गव्हर्मेंट रिप्रेझेंटेटीव आमचे जी आतां बॉडी जी आसा ती गव्हर्मेंटान म्हणजे RCS गव्हर्मेंटाचो आसा म्हणजे रजिस्टर ऑफ कॉपरेटीव सोसायटी हेंच्यांनी आमकां अपॉयंट केल्लें आसा. कांय कारणांक लागून बोर्ड जो आसा गोवा डेरीचो तो डिजॉल्व बरखास्त जालो आनी आतां आमकां हांगासर एडमिनिस्ट्रेशन करपाक धाडलेलें आसा. ह्या हितून सरकाराचो म्हणजे आमकां आमचे कॉपरेटीव मिनिस्टर म्हणा चीफ मिनिस्टर आनी आमचे एनिमल हजबंड्री मिनिस्टर हेंचो पूर्ण सहकार्य आसता आनी तेंचें पूर्ण हें आसा की गोवा डेरी कशी करून वयर सरची शेतकऱ्यांक गोंयच्या शेतकऱ्यांक हेजो दुदाचो जो पूर्ण मोबदलो जो आसा तो मेळचो तेजेच तेकाच लागून आयज तुमकां सांगपाकूय आमकां बरो आनंद जाता की आमच्या गोवा डेरीन आतां ह्या जेन्ना आमी येयले आमी 21 एप्रील 2023 हांगासर आमी चार्ज घेतलेलो एडमिनिस्ट्रेशनाचो. तेज्या उपरांत आतां वर्स जालें आमी ह्या वर्सभरान आमकां जवळ जवळ 6 म्हयने म्हणजे वेवस्थीत एडमिनिस्ट्रेशन जाग्यार हाडटा म्हणसर एक थोडे म्हयने गेले आनी आतां आमी 4.25 कोटी सुमार प्रॉफीट केल्लें आसा. आतां पळयत जाल्यार आमकां म्हयन्याक 50 लाखाच्या आसपास 50 लाख प्लसूच प्रॉफीट आसा. आनी ह्या फायनान्शियल इयराक आमी अशें टार्गेट दवरलां की आमचें जें प्रॉफीट जें आसा फायनान्शियल इयराचें तें 8 crore हेच्या आसपास आसतलें अशी आमकां पूर्ण खात्री आसा. म्हणजे डेरी प्रॉफिटान हाडपाक लागून तुमचे सगळे प्रयत्न चल्ले आनी तितून तुमी सक्सेसफूल जाता. हे जेन्ना आमी पळयता पळयात न्ही तेन्ना आतां आनीक तुमचे वेगवेगळे प्रोजेक्ट आसा. खंयचे प्रोजेक्ट आसा? दूद उत्पादन वाडोवंक जाय, ताच्या नंतर कॅटल फील्ड आसा पळय तेजें हें करूंक जाय. ह्या सगळ्या बाबतींत नवें कितें प्रपोजल किंवा सरकार दरबारी तुमी कितें मांडलां अशें कितें? हय, कॅटल फिडाचे बाबतींत सांगचें म्हटल्यार कॅटल फीड प्लांट आमचो कसो आसलो
की तेजेर आमकां ह्यूज लॉस जातालें जेन्ना आमी येयले तेन्ना जें पळयलें की त्या हितून पर किलो आमकां 7 रुपया लॉस जातालें. प्रोडक्शन कॉस्ट आनी सेलिंग कॉस्ट हेजो मेळ बसनासलो. आनी कितें आसलें की आमकां जें कितें मटेरियल इनग्रेडियंट जे आसा ते सगळें भायरसून हाडचें पडटालें. तेन्ना आमी असो निर्णय घेतलो की तो प्लांट जो आसा तेजें टेम्पररी जें प्रोडक्शन जें आसा तें स्टॉप करुया आनी सरकार दरबारी हो प्रश्न व्हरोया. कारण ही जी कॅटल फीड फॅक्टरी किंवा डेरी म्हणा ही गव्हर्मेंटा कडल्यान आमच्या फार्मरा कडेन येयल्ली आनी ही आमी तशेंच दवरून तशेंच लॉसान दवरून हो डेरी जे आसा ते कंप्लीट तेजें आमकां हें करपाचें नासलें. ताका लागून आमी ठरयलें की हो कॅटल फीड प्लांट सरकार दरबारी व्हरोन तेजें कितें तरी तेजेर सोक्षमोक्ष लावया. आतां सरकारान आमकां ह्या हितून बरीचशें हें केलें आनी तितून आमी सरकाराकूय हें सांगलें की जेन्ना आमी तुमकां हो कॅटल फीड प्लांट जेन्ना हें करतले हँडओवर करतले म्हणजे असो जो विचार आसा तेन्ना आमी जनरल बॉडी घेतली. जनरल बॉडीनूय आमकां असो निर्णय दिलो की कॅटल फीड प्लांट जो आसा तो तुमी सरकाराक जर जाय जाल्यार सरकाराक तो चलोवनी पूण तेंच्यांनी कांय आमकां कंडिशनां घातलीं. ती म्हणजे जे थोड्यो कांय लायबिलिटीज आसा त्यो प्लस मागीर आमचे कन्सेशन रेटीर आमच्या शेतकऱ्यांक खावड दिवची आनी प्लस थंय जे कामगार आसले तेजोय कितें तरी विचार करचो ह्या तत्वाचेर. आनी तो आमी आतां गव्हर्मेंटा कडेन प्रपोजल दिल्लो आसा. आतां फुडें कितें जाता म्हणजे गव्हर्मेंट सामको फॉर आसा तें हें करपाक आनी आमकां आशा आसा की गव्हर्मेंट हेजेर योग्य निर्णय घेतलो. आनी एक गजाल आसा कशें आसा कॉस्ट कटींग करून डेरी प्रॉफिटान हाडा. हाका लागून कांय हें आसता की डायरेक्ट कोटेशनांच्यान कांय गोश्टी मागयता त्यो टेंडरींग प्रोसेस करप. आनी आतां आमी आयकलां की तुमी कॉस्ट कटिंगाच्या बाबतींत बऱ्याचश्यो गोश्टी केल्ल्यो आसा. तो नेमको प्रकार कितें? हय ह्या हितून आमी कितें केलें आमी जेन्ना हांगा येयले तेन्ना पळयलें की जें दूद जें आसा जें भायल्यान हाडटाले तें ऑन कोटेशन बेजीस म्हणजे कोटेशन घेवपाची लोकां कडल्यान आनी 3-4 कोटेशनां घेतलीं त्या तितून जो लोवेस्ट आसा ताका हें करून तो टेंडर दिताले. आमी अशें ठरयलें की ह्या हितून खूब हें जावं शकता म्हणजे कितें तरी सेटिंगां जावन किंवा आनी कितें बाकीचो प्रॉब्लेम म्हणजे आमी म्हणना कितें जाता तशें जालें पूण आमकां ह्या हितून आमी ठरयल्या उपरांत आमी असो निर्णय घेतलो आमी हें जें आसा तें ई टेंडरींग करपाचें. आनी त्या ई टेंडरिंगान आमी सरप्रायज जाले की आमकां जें दूद जें भायरसून येतालें त्या हितून जवळ जवळ 7 रुपयाचो फरक जे 47 रुपया आसलें पयलीं तें जवळ जवळ आमकां 39.75 रुपीजान आमकां दूद आतां मेळटा. आनी त्या हितून आमकां खूब हें बसोन तशेंच आमचें पॉलिथीन आसा जें दूद पॅकेट करपाचें तें तशेंच करतालें तेजेरूय आमकां असो हो खूब फायदो जालो. आनी आयज हें आमी सगळें हें केल्या उपरांत आमी कितलेशेच पटीन आमचें जें प्रॉफीट मार्जीन जें आसा तें वाडोवपाक शकता. आतां एक गजाल आसा डेरीची इमारत आसा पळय बिल्डींग ही बरीच जुनी आसा 52-53 वर्सां पयलींची आसा. त्याच बरोबर तुमचो प्लांट जो आसा पळय तो बरोच जुनो जाल्लो आसा. आतां सगळे टॅक्नॉलॉजी एडवान्स येयल्या ताका लागून कितें प्रपोजल बी आसा तुमचे सरकार दरबारी किंवा ते करूंक जाय? हय आमी हेजें सगळें लिस्ट करून म्हणजे टोटल गव्हर्मेंटाक हेजी जाणीव करून दिल्या. आमचे कॉपरेटीव मिनिस्टर सुभाष शिरोडकर आनी आमचे मिनिस्टर एनिमल हजबंड्री निळकंठ हळर्णकर तशेंच आमचे गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हेंच्यांनी आमकां पूर्ण हेजेर हें दिलां की तेंच्या दरबारी म्हणजे आमी हो सगळो गव्हर्मेंटाक फॉरवर्ड केला. तेजेर योग्य अशें कितें जातलें हें आमकां पूर्ण खात्री आसा. म्हणजे डेरीक एकूणच फुडले दीस आहा पळय ते बरे दीस आसा. शेतकऱ्यांक आशेचो किरण दाखयणारे गोंयांत धवल क्रांती करणारे दीस आहा अशें आमच्यान म्हणूं येता. हय हितून निश्चित जातलें. आमचो काळ जो आसा हो आतां कितले दीस आसतलो तें आमकांय खबर ना पूण आतां नवीन फुडलो जो बोर्ड येतलो तेंच्यांनी हेजो योग्य प्रकारे हेजो हें करून सरकारा कडेन वेवस्थीत हेजो पाठपुरावो करून जें कितें आसा तें वेवस्थीत शेतकऱ्यांच्या नजरेंतल्यान दृश्टिकोनांतल्यान शेतकऱ्यांक फायदो जाय सारकें फुडें वचचें आनी तें जातलें हेजी म्हाका पूर्ण खात्री आसा.